नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहिनीवरील सर्वांची आवडती मालिका म्हणजे ठरलं तर मग. सध्या या मालिकेने रंजक वळण घेतले आहे, त्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका पाहण्यास खूपच आनंद येत आहे. जुई आणि अर्जुनची लव्ह स्टोरी विशेष करून प्रेक्षकांना आवडू लागली आहे. सध्या मात्र प्रिया तन्वी या दोघांच्या आड येण्याचा प्रयत्न करत आहे. तर मंडळी, प्रिया ही भूमिका प्रियांका तेंडुलकर हिने साकारली आहे. प्रियांकाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. या अगोदर तिने साथ दे तू मला या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. मात्र काही कारणास्तव तिला या मालिकेतून तडफातडफी काढण्यात आलं होतं, त्यामुळे तिला रडू कोसळले होते. आता आपण मालिकेत दिसत नाही म्हणून लोक सतत विचारत होते. तो काळ माझ्यासाठी, माझ्या आईबाबांसाठी खूपच कठीण होता. पण ठरलं तर मग या मालिकेने तो काळ पुसून टाकला. आता मी स्टार प्रवाहाच्या मालिकेतून काम करतीये, हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, असं प्रियांका नुकत्याच एका मुलाखतीत बोलली आहे. ठरलं तर मग या मालिकेतील प्रियाच्या भूमिकेमुळे प्रियांकाला नातेवाईकांचे टोमणे देखील खावे लागत आहेत. प्रियाची भूमिका ही नकारात्मक भूमिका असल्यामुळे अनेकदा प्रेक्षकांकडून तिला नकारात्मक प्रतिक्रिया मिळत असतात. पण जेव्हा नातेवाईकांना आपण कसे आहोत हे माहीत असूनही ते असे टोमणे मारतात, त्यांना प्रियांका एकच उत्तर देऊ इच्छिते. ती म्हणते की माझ्या आईला एका नातेवाईकाने फोन केला होता. आता मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही. पण ते डायरेक्ट आईला म्हणाले की प्रियांकाला तिच्या स्वभावाप्रमाणेच भूमिका मिळाली आहे. तेव्हा मला असं झालं होतं की अरे मी कुठे अशी आहे? मी कोणाचे पैसे खाल्ले का कोणाला मारलं? असं का लोक बोलतात? काहीजण मला फोन करून सांगतात की अरे तुला तर ही भूमिका करताना काहीच अवघड जात नसेल. तुला तुझ्यासारखीच भूमिका मिळाली आहे. हे ऐकून मला असं वाटलं की मी हे कधी असं वागली. या सर्वांना मी तशी आहे असं वाटत असेल तर ऑल द बेस्ट. पण मी प्रियासारखी कधीच वागली नाही. प्रिया ही माझ्या अगदी विरुद्ध भूमिका आहे आणि तसं जर तुम्हाला वाटत असेल तर ही मला माझ्या कामाची पोचपावती मिळाली असं मी सांगेन. तर मंडळी, तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का? आणि या मालिकेतील प्रियांका तेंडुलकर यांची प्रिया ही भूमिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.